रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ही एक सुंदर कथा. डॉक्टर सुमतीबाई पाद्यांनी आलेल्या त्या केसचं बाळंतपण संपवलं आणि त्या खोलीबाहेर आल्या. खोलीबाहेर त्या बाईचा नवरा येरझरा घालीत होता. त्यानं आशाळभूतपणे डॉक्टरीणबाईंकडे पाहिलं. त्याच्याकडे जळजळीत डोळ्यांनी पाहत त्या मोटारीत बसल्या. मोटार चालू झाल्यावर मध्यरात्रीच्या वाऱ्याचा गारवा त्यांच्या अंगाला चिकटू लागला. बाईंनी मोटारीच्या काचा वर ओढल्या, त्याही रागातच. त्यांना भयंकर राग आला होता, तिरस्कार आला होता. ऑपरेशन चालू असता तो राग त्यांनी बांधून ठेवला होता. आता त्यांनी त्या रागाला मोकळं सोडलं होतं. ऑपरेशनचं बोलावणं आलं तेव्हाच त्या अतिशय चिडल्या होत्या. मरेनात मेली माणसं, असं त्या स्वतःशीच पुटपुटल्या. पण लगेच त्यांना आठवलं की रात्रीच्या निवांत वेळी हक्काची झोप घेणाऱ्या माणसांपैकी आपण नाही. आपण एक डॉक्टर आहोत. आपल्या कामाला स्थळ काळाचं बंधन नाही. कपडे करून त्या दवाखान्यात आल्या. तो त्या बाईचा नवरा दीनवाण्या चेहऱ्यानं त्यांचीच वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरील दीनवाणे भाव पाहून त्यांना मुळीच कीव वाटली नाही. उलट भयंकर राग आला. त्या गृहस्थाचं वय 45 पेक्षा जास्त होतं. त्याच्या बायकोचं वय 40च्या आत बाहेर असावं. म्हणजे स्वतः डॉक्टरीणबाईंच्या वयापेक्षा असेल तर जास्तीत जास्त 1.5 वर्ष कमी. पण वय कमी असलं तरी ती दिसत होती कितीतरी वयस्कर, एखाद्या वाकलेल्या म्हातारीसारखी. आधीचीच 5 मुलं होती तिला, त्यात ही नवीन खेप. गेल्या 2-3 खेपांपासून डॉक्टरीणबाईंनी त्या नवरा बायकोला या कामासाठी दवाखान्याची पायरी न चढण्याची सक्त ताकीद दिली होती. पण बेशरमपणानं ती ताकीद तो माणूस विसरला होता आणि आता काळजीनं माखलेला चेहरा घेऊन चोरासारखा अंधारात उभा होता. डॉक्टरीणबाईंनी दवाखान्याच्या व्हरांड्यातला मोठा दिवा मुद्दाम लावला. त्याचा प्रकाश तोंडावर पडताच त्या पुरुषानं आपली मान वळवली. डॉक्टरीणबाईंना तोंड दाखवायला त्याला शरम वाटत होती. वाटायलाच हवी होती शरम. अर्ध आयुष्य उलटून गेल्यावरही माणसांना अक्कल कशी येत नाही, इतकी मूर्ख कशी असतात, त्यांना आपलं मन कसं आवरता येत नाही. अशा मूर्ख माणसांचे चेहरे रात्री बेरात्री पाहण्याचं आपल्या नशिबात का असावं, असा विचार डॉक्टरीणबाई करत होत्या. डॉक्टर सुमतीबाई पाध्ये रागारागानं ऑपरेशनसाठी खोलीत शिरल्या. खोलीत मरणाच्या यातनांनी विवळत असलेली ही बाई पाहताच डॉक्टर आपला राग सर्व विसरल्या. त्या कामात गुंतल्या तेव्हा हाताशी घेतलेल्या कामापलीकडे त्यांना काही दिसलं नाही. ते बाळंतपणाचं काम करता करता त्या आपला सर्व राग इतक्या पूर्णपणानं विसरल्या की जन्माला आलेल्या नव्या जीवाला पाहताच त्यांच्या ओठांवर हास्याचं नक्षीकाम उमटलं. त्या बाईविषयीच्या कणवेनं त्यांचं हृदय विरघळलं. पण ते सगळं त्या खोलीत होत्या तिथपर्यंतच. कामाचे कपडे त्यांनी अंगावरून काढले आणि त्यांचा मूळ राग परत आला. जणू त्यांनी चढवलेला मुखवटा फेकून दिला होता. कर्तव्याचा, सहानुभूतीचा तो मुखवटा फेकून देताच त्यांना बरं वाटलं. आपल्या बंगल्यावर त्या परतल्या तेव्हा त्यांचा जगातल्या मूर्ख माणसांविषयीचा राग पराकोटीला पोचला होता. स्वतःच्या रागाची ती उत्कटता अनुभवताना त्यांना बरं वाटत होतं. त्या रागाचा अनुभव स्वतःशी वारंवार घेऊन, मुद्दाम घेऊन त्या स्वतःला बरं वाटवून घेणार होत्या. त्यांना आता लवकर झोप येणार नव्हती. त्यांची झोप एकदा मोडली की ती पुन्हा सहजासहजी परत येत नसे. झोप यावी म्हणून त्यांनी एखादं पुस्तक हाती घेतलं तर पुस्तक आणि रात्र पुष्कळदा संपत, पण गेलेली झोप परत येत नसे. हे असं अलीकडे फार व्हायला लागलं होतं. त्यांनी काही औषधही घेऊन पाहिली, पण त्यांना माहीत होतं की त्या औषधांचा काही एक उपयोग नव्हता. वरांड्यात आराम खुर्ची घालून एकटक आकाशाकडे पाहत बसायचं. आयुष्यातल्या गत क्षणांची उजळणी करायची. झोप आलीच तर तो नशिबाचा प्रसाद समजायचा. मनाच्या या अवस्थेवर त्यांना एकच उपाय दिसत होता, पण तो उपाय फारसा वैद्यकीय नव्हता. तो उपाय काहीसा हास्यास्पद होता. आधीच समाज त्यांच्या मागं त्यांच्याविषयी वाटेल ते बोलत होता. त्या उपायानंतर तर लोकांच्या जिभेला हाडच राहणार नव्हतं. समाजाची, लोकांची पर्वा त्या करीत नव्हत्या. पण तेही सर्वस्वी खरं नव्हे. ज्या समाजानं त्यांच्याविषयी तुच्छता दाखवली त्या समाजाबद्दल त्यांनाही तितकीच तुच्छता वाटत होती. त्या समाजाचा विचार त्यांच्या डोक्यात का यावा, पण येत मात्र होता. तो उपायच काहीसा सामाजिक होता.
त्या उपायाचं स्वरूपच असं होतं की त्याविषयी कुठं वाच्यता करता येत नव्हती. उपाय तरी कसला? आपल्या दुखण्यावर काहीतरी उपाय आहे अशी मनाची केवळ समजूत करण्याचा काहीतरी विचार म्हणजे का उपाय झाला? मनाच्या विरंगुळ्यासाठी काहीतरी विचार करायचे आणि दिवस काढायचे. दिवस काढणं सोपं होतं. दिवसा कामं असतात. ती दिवसाला ओढून येतात. रात्र आपला काळोखाचा जबडा उघडून पुढे आली की तिला कसं तोंड द्यायचं? रात्रीच्या पहिल्या प्रहरातच त्या झोपी गेल्या असत्या तर रात्रीच्या त्या काळ्या, अस्वस्थ करणाऱ्या भयंकर रूपाचा त्यांना विसर पडला असता. पण मध्येच रात्री काम आलं. काम संपलं होतं. रात्र, लांब काळी रात्र पसरली होती. ती कशी उपसून काढायची? वेळ घालवायला काहीतरी काम उकरून काढायलाच हवी. काहीतरी करायचं म्हणून त्यांनी आपल्या भाच्याच्या वसंताच्या खोलीकडे पावलं वळवली. वसंताच्या खोलीत अंधार होता. म्हणजे स्वारी गाढ झोपली होती म्हणायची. वसंताची परीक्षा 1 महिन्यावर आली होती. पण तो अभ्यास करताना दिसत नसे. मागल्या वर्षी तो नापास झाला होता. तेव्हाच त्याला आपल्या वडिलांकडे परत पाठवण्याचा सुमतीबाईंचा विचार होता. पण त्यांनी विचार केला की इतकं केल्यावर थोडक्यासाठी का उगीच वाईटपणा घ्यावा? तसं वाईटपण त्यांना जन्मभरच मिळत आलं होतं. त्यांच्याकडून कामं तेवढी नातेवाईकांनी करून घेतली, पण कधी एका शब्दानं उपकार मानले नाही. सुमतीबाईंनी झिजावं आणि इतरांनी मौज करावी असंच इतकी वर्ष चाललं होतं. त्या सगळ्या प्रकाराचा आता त्यांना वीट आला होता. पण त्यातून आपली सुटका करून घेणं त्यांना किती कठीण असतं याचा त्यांना वारंवार अनुभव येत होता. या वसंताचं शिक्षण झालं की त्या सगळ्यांना झटकून काढणार होत्या. आता त्यांनी ठरवलं की वसंताला खडसावून जागं करावं आणि सांगावं, बाबा अभ्यास कर. माझ्या जीवावर चैन कुठवर करणार? तुम्हा लोकांच्यासाठी खस्ता काढायचा मी काही मक्ता घेतला नाही. स्वतःच्या सुखाकडे लक्ष न देता मी आयुष्यभर खपते ते काय तुम्ही धाराडूर झोपा काढाव्या म्हणून? असं स्पष्ट बोलायचं त्यांच्या पुष्कळदा मनात आलं होतं. पण वसंताच्या चुणचुणीत दिसण्याची कधी कीव करीत तर कधी स्वतःच्या ओठावर आलेले शब्द गिळण्याच्या आपल्या वाईट अवसानघातकी सवयीचा मनातल्या मनात धिक्कार करीत त्या नेहमी चूप राहत. पण माणसानं चूप किती दिवस राहायचं? माणसानं आपण होऊन काही बोलण्याचं टाळलं की लोक समजतात त्याला बोलताच येत नाही अथवा बोलायचं त्याच्याजवळ काही नाहीच. सुमतीबाईंना पुष्कळ बोलायचं होतं. पुष्कळांना पुष्कळ बोलायचं होतं. त्या कार्यक्रमाची सुरुवात त्या वसंतापासून करणार होत्या. अनायासे संधी चालून आली होती. 45च्या जवळपास आलेली आत्या भर रात्री कामावर जाते आणि थकून येते आणि तिचा विशीतला भाचा परीक्षा तोंडाशी आली असूनही गाढ झोपतो. झोप तरी किती गाढ, हो नाही की चो नाही. कुणी चोर येऊन गेला तरी त्याला पत्ता लागणार नाही. अशा माणसाचा उपयोग काय? सुमतीबाईंना जवळच्या कुठच्याच माणसाचा काही उपयोग झाला नव्हता. त्यांनी वसंताच्या खोलीच्या दरवाजावर हळूच थाप दिली. त्यांची अपेक्षा होती की जोर जोरात थापा दिल्यावरच वसंताला जाग येईल व डोळे चोळीत तो दार उघडील. पण त्यांच्या त्या हलक्या थापेसरशी दार उघडलं म्हणजे दार लावलं गेलंच नव्हतं असं म्हणायचं. त्या उघडलेल्या दारातून आत प्रवेश करीत त्यांनी हाक दिली, वसंता. त्या हाकेला उत्तर मिळालं नाही. म्हणजे बेजबाबदारीची शर्त झाली. इतकं गाढ, इतकं निसंकोच झोपायचं आणि वर दारं उघडी ठेवायची. त्यांनी दुसरी हाक दिली तरी उत्तर मिळालं नाही. वसंताला चांगलं गदागदा हलवल्याशिवाय त्याची झोप उडणार नाही असा विचार करून त्यांनी खोलीतला दिवा लावला. वसंताच्या पलंगावर कोणीच नव्हतं. त्यानं उशी आणि रजई अशा तऱ्हेनं ठेवली होती की दुरून पाहणाऱ्याला वाटावं पलंगावर कुणी झोपलंच आहे. म्हणजे वसंत नुसता बेफिकीर बेजबाबदार नव्हता तर फसवाही होता. सुमतीबाईंच्या ते लक्षात येताच त्यांना वाटलं, पुरे झाले हे लाड, पुरे झाली ही बूज. आता सरळ हात धरून त्याला हाकलून द्यायला हवा. इतक्या रात्री अशा तऱ्हेने फसवी करून तो कुठे गेला असेल? नोकरांना विचारावं का? पण त्यांना विचारणं म्हणजे स्वतःच्या घरातल्या गोष्टी वेशीवर टांगणं. नाहीतरी टोळकं जमवून चावट गप्पा मारायचा त्यांना सोस होताच. त्यांच्या जिभेला आणखी एक खाद्य मिळायचं. त्यापेक्षा तो घरी परत येताच त्याला सांगावं, बाबा पुरे झाले आता तुझे थेर. असले चाळे तू आपल्या बापाच्या घरी कर. आत्ताचे आत्ता आपले सगळे कपडे पेटीत घाल आणि फारसं काही न बोलता तडक चालायला लाग. पण वसंता कुठे गेला?
सिनेमाला, नाटकाला की कुठे भटकायला? त्यात इतकी फसवाफसवी का करायची? एकटाच गेला की कुणाच्या बरोबर गेला? सुमतीबाईंना आठवलं त्यांच्याच दवाखान्यातल्या एका फटाकड्या परिचारिकेसह वसंताचं आजकाल फार हितकूच चाललेलं असतं. ती एकटीच पोरगी यानं आपल्या नादी लावली की आणखीही कुणी? आत्तेच्या अधिकाराचा हे कार्ट दुरुपयोग करीत तर नसेल? ती कल्पना येताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. त्यांना झोप येत नव्हती हे बरंच होतं. तो एकटा येतो की कुणाच्या बरोबर, केव्हा येतो, हे सगळं आता त्यांना दिसणारच होतं. त्यांना झोप येत नव्हती हेच बरं होतं. आणि यदा कदाचित झोपेची झापट डोळ्यांवर आली तरी त्या झोपणार नव्हत्या. डोळ्यात तेल घालून त्या सगळं पाहणार होत्या आणि हा तमाशा कायमचा बंद करणार होत्या. हो, तमाशाच. त्यांच्या आयुष्याचा असाच इतरांनी तमाशा केला होता. त्यांनी इतरांसाठी काय केलं नव्हतं आत्तापर्यंत? आत्तापर्यंत कोणतं वाईट नाव त्यांना चिकटलं नव्हतं? आणि हे का म्हणून? स्वतःच्या संसाराचा विचार न करता त्यांनी बहिणींची शिक्षणं केली म्हणून? त्यांची लग्न लावून दिली म्हणून? सगळ्यांना स्वतःच्या कष्टांनी पोसलं म्हणून? भावांचे संसार उभे केले म्हणून? भावा बहिणींची लग्न झाली, संसार झोकात उभे राहिले, त्यांना मुलं बाळं झाली, अजूनही होतच होती. मुलं बाळं लग्नाला आली आणि तरीही त्या सगळ्यांच्यासाठी सुमतीबाईंचं झिजणं चालूच होतं. आपल्या जीवावर आपण इतरांना का नाचू दिलं? त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. दिसत होतं एवढंच की सगळ्यांचे संसार वाटले गेले आहेत. त्यांचं स्वतःचं तारुण्य संपून स्मृतिशेष झालं आहे. इतकं सगळं झाल्यावरही त्या सगळ्यांचा हात पुढे आहेच. कुणाला पैसे हवेत, कुणी सरळ सरळ न मागता उधार पैसे मागतात. हेतू एकच, कधीही परत न करण्याचा. कुणाला आपला मुलगा शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवायचा आहे, कुणाला आपली मुलगी. कुणाला थोडंसं दान दिलं तर त्याला वाटतं आपण आणखी मागावं. कुणाला दिलं नाही तर ते वाटेल ते बोलायला लागतात आणि म्हणतात की जिला ना पोर ना बाळ तिला कशाला हवा अभ्यास. जणू आपल्याला पोर बाळ नाही याचा अर्थ असा की ते कधी आपल्याला झालंच नसतं. पोर बाळ आपण होऊ दिलं नाही ते तरी कुणासाठी? इतरांच्यासाठीच ना. इतरांच्यासाठी आपण सगळ्या इच्छा मारल्या आणि त्यावर ही कडवट हलकट मतं. कशाला आपण या गोतावळ्याच्या जंजाळात स्वतःला अडकवून घेतलं? पहिल्यांदा कर्तव्याच्या भाबड्या मूर्ख कल्पनेमुळं. जणू कर्तव्य आपल्यालाच लागलं होतं. जणू त्याग हे आपलं कर्तव्य होतं. जणू भोग हे त्यांचं कर्तव्य होतं. भोगाचा भरपूर आस्वाद घेऊन वर परमार्थाची ढेकर द्यायचं हेच त्यांचं कर्तव्य होतं. जणू तो त्यांचा ईश्वर दत्त अधिकार होता. कशासाठी आपण ते सगळं मान्य केलं? पहिल्यांदा प्रेमाच्या कुटुंबाच्या मूर्ख जिव्हाळ्यामुळे, त्यातून सुटता येत नव्हतं म्हणून, नि शेवटी त्याचीही सवय झाल्यामुळे, ती सवय तोडता येत नसल्यामुळं. एवढ्यासाठी आपण बहिणीच्या मुलांना जवळ केलं, पण ती आपल्या वाटेनं गेली. आपला स्वार्थ साधून घेतल्यावर त्यांना आपली आठवणही येत नाही. आपली आठवण, आपलं नातं सुद्धा दाखवण्याची आता त्यांना शरम वाटते. का? आपली त्यांना शरम का वाटते? कारण आपण नीतीची बंधनं पाळली नाहीत म्हणून. लोककल्याणासाठी आपण एवढी झीज सोसली ही नीती नव्हे का? लोककल्याणापेक्षाही उच्च अशी आणखी कोणती नीती आहे? आणि ज्या नीतीचं एवढं स्तोम माजवतात ती आपण का मानावी? चार चौघींसारखी जी सामान्य वाटेनं गेली नाही, तिला चार चौघांसारखी नीतीचं बंधनं का? त्यांची नीती निराळी आणि आपली निराळी का? कसल्या नीतीच्या आणि सदाचाराच्या बाता मारतात हे लोक? स्वार्थ ज्यांना सुटला नाही त्यांनी नीतीचा दाखला का द्यावा? भरल्या पोटावर त्यागाच्या गोष्टी सांगणं म्हणजे नीती का? एवढा नीतीचा पुळका ज्यांना आहे त्यांनी निदान आपल्या पैशावर दृष्टी ठेवू नये. त्यांनी निदान आपल्या मदतीची आशा तरी करू नये. अनीतिमान माणसाचा पैसा तेवढा नीतिमान ठरतो की काय? दांभिक, स्वार्थी आणि हलकट आहेत सर्व. का म्हणून आपण त्यांच्या नीती कल्पनांना भ्यावं? का म्हणून त्यांची आपण पर्वा करावी? जे वाटलं ते केलं. लोकांनी कधी आपला विचार केला नाही, मग आपणच त्यांची तमा का बाळगावी? डॉक्टर सुमती पाद्यांनी आपल्या नीतिमान नातेवाईकांच्या कल्पनांची कधीच पर्वा केली नव्हती. त्यांना नीतीच्या मार्गावर ठेवण्यात त्या खपल्या एवढाच त्यांचा सामान्य नीतीशी संबंध उरला होता.
स्वतःच्या सुखाचा त्याग त्यांनी इतरांसाठी केला होता. त्याचा सूड त्यांनी मनाला वाटेल तसं वागून घेतला होता. त्याबद्दल त्यांना खंतही वाटत नव्हती. खंत वाटण्याइतपत उसंतही त्यांना फारशी मिळाली नव्हती. गोष्टी एकामागून एक घडत गेल्या आणि घडतच होत्या. लोक कुजबुजत होते कारण त्यांना फुरसत होती. आपल्या उद्योगापुढं असल्या गोष्टींचा काथाकूट करण्यास सुमतीबाईंना सवडच नव्हती आणि त्या वागत आल्या ते सुद्धा काही आखून किंवा ठरवून नव्हे. तारुण्याच्या ऐन प्रहरात त्या अवस्थेला साजेल अशा विचारांची, इच्छांची पूर्ती करायला त्यांना वेळच मिळाला नव्हता. त्या शिकल्या, कमावू लागल्या, इतरांना मदत करू लागल्या. तेवढ्यात तारुण्य संपलं. तारुण्याबरोबर तारुण्यातल्या इच्छाही संपल्या असं त्यांना वाटलं. पण ते खरं नव्हतं. इच्छा तशाच अतृप्त होत्या. तृप्तीसाठी ओरडत होत्या. त्यांच्या हृदयाची ही आग कुणापर्यंत पोचलीच नाही. तिशी उलटून गेलेल्या, एरवी अधिकाराच्या भाषेत बोलू लागलेल्या स्त्रीनं प्रेमाची भीक मागत का हिंडायचं? तसा लायक पुरुषही दिसायला हवा, तो त्यांना दिसला नाही. त्यांच्या डोळ्यात आधाशी चौकसपणा आला तरीही त्यांना तसा पुरुष दिसला नाही. त्यांच्या डोळ्यातली भूक लोकांना दिसली आणि लोक कुचेष्टेनं बोलू लागले. हृदयाची ओळख करून घेणारा कुणी आढळला नाही. त्याच्या शोधात भीक मागत का हिंडायचं आपण? तोही प्रयत्न त्यांनी एकदा केला. बरोबरीच्या एका डॉक्टरनं त्यांना आशा दाखवली आणि मनातल्या मनात थिजू पाहणाऱ्या स्वप्नांची फुलं बहरून आली. पण त्या फुलांनी त्या डॉक्टरला पुरेसं मोहित केलं नाही. सुमतीबाईच्या हृदयातल्या आशा पेटवून त्यानं त्या तशाच पेटता ठेवल्या. त्याच्याशी वागताना त्यांनी हातचं राखून काही ठेवलं नव्हतंच. पण जे हाती आलं तेवढंच पुरे असा व्यवहारी विचार करून त्यानं सुमतीबाईंचा संबंध तोडला. एका अधिक तरुण, अधिक सुंदर मुलीची निवड करून झालं ते विसरण्याचा सल्ला त्यांनी डॉक्टर सुमतीला दिला. तोच जे विसरू शकला नाही ते त्या तरी कसं विसरू शकणार? त्यानं पुढं मित्रांच्या मैफलीत आपल्या पूर्व आयुष्यातील पराक्रमांच्या कथा मिटक्या मारीत सांगितल्या आणि सुमतीबाई विषयीच्या जिभल्या चाटीत बोलण्याचा अधिकार लोकांना मिळाला. लोक काय बोलतात ते कळलं की पहिल्यांदा त्या अस्वस्थ होत. पण त्यांच्याविषयी भलतं सलतं बोलण्यापलीकडे लोकांना काही कर्तव्य वाटत नसतं. त्यांनी तरी लोकांचा का विचार करावा? लोकांच्या नाकावर टिचून त्या मनाप्रमाणे वागू लागल्या. तेव्हाच कुठं पहिल्या कुतूहलानं वायफळ झालेली लोकांची जीभ नवीन विषय शोधू लागली. आता ते सुमतीबाईच्या खाजगी गोष्टींचा विचार करीनासे झाले. ते विचार करीत त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा. लोकांना हवं असलेलं ज्ञान आणि कौशल्य सुमतीबाईजवळ भरपूर होतं. लोक त्यांच्या इतर गोष्टींविषयी बोलेनासे झाले. जवळची माणसं बोलतच राहिली, पण तीही दबून. सुमतीबाईंचा पैसा, अधिकार त्यांना मोठ्यानं बोलू देत नव्हता. पुष्कळ जण तर असंही म्हणायचे की पैशाचा तोबरा बांधूनच सुमतीबाईंनी नातेवाईकांची तोंड बंद केली आहेत. पण खरा प्रकार तसा नव्हता. एकतर केवळ त्यांनी आपल्याविषयी बोलू नये म्हणून पैसे खर्च करण्याइतपत त्या भित्र्या राहिल्या नव्हत्या. दुसरं असं की पैशानं तोंड दबतात असं त्यांना वाटतही नव्हतं. त्यांना माहीत होतं की त्यांचं स्वतःचं वागणं परिपाठाला सोडून असल्यामुळं चाकोरीतून आयुष्य ओढणाऱ्यांना ते डिवचल्याशिवाय राहायचं नाही. पैशानं माणसं विकत घेता येतात हेच मुळी सुमतीबाईंना पटत नव्हतं. त्यांना स्वतःला भरपूर पैसा मिळत होता. त्या कसून पैसे वसूल करतात असंही बोललं जाई. स्वतःच्या कौशल्याचे दाम मोजून घेण्यात त्यांना यत्किंचित संकोच वाटत नसे. व तरीही कोणी पैशाच्या जोरावर त्यांना नाचविण्याचा प्रयत्न करीन असं म्हटलं असतं तर ते शक्य नव्हतं. अनेक पैसेवाल्यांना खरं खरं ऐकवण्याचं साहस त्यांनी अनेकदा दाखवलं होतं. पैशांनी त्यांना जसं कुणी विकत घेऊ शकत नव्हतं तसंच कुणाला विकत घ्यायची त्यांचीही इच्छा नव्हती. नाहीतर एखादा बाबूजी त्यांना सहज विकत घेता आला असता आणि नवरा म्हणून त्याला मिरवताही आलं असतं. सुमतीबाईंच्या ओळखीच्या 2 डॉक्टरींनी तशा प्रकारची लग्न केलेली त्यांना माहीत होती. ती कसली लग्न? नुसतं नाव. त्या नावाचं कुंकू न लावलं तरी हरकत नव्हती. पण उघड उघड ज्याचं स्वरूप सौद्याचं होतं असा काही प्रकार त्यांनी केला नव्हता आणि करणारही नव्हत्या. त्यापेक्षा मनाचं समाधान होईल असं काहीतरी करावं. लोकांना ओरडायचं असेल तर ओरडू दे. लोकांना कुजबुजायचं असेल तर कुजबुजू दे.
सुमतीबाईंचा कायदेपंडित अण्णासाहेब आठवल्यांशी जो संबंध होता तो अशाच प्रकारचा होता. अण्णासाहेब आठवल्यांना पैशाची वाण नव्हती. 25-30 वर्षात त्यांनी इतकं कमावलं होतं. 50शी ओलांडल्यावरही ते इतकं कमवीत होते की काही एक न करता त्यांच्या 1-2 पिढ्या पुढं आरामात जगू शकल्या असत्या. अण्णासाहेबांची गरज सुमतीबाईंच्या सारखीच होती. 5 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी वारली. तेव्हापासून बरोबरीची मुलं बाळं असूनही त्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आला होता. तो एकाकीपणा किती भयंकर असतो याची सुमतीबाईंना जाणीव होती. त्या संवेदनेमुळं, समदुःखांमुळं ती दोघं एकमेकांच्या जवळ आली होती. एकमेकांचा परिचय झाला, तोही किती अचानक, किती अनपेक्षित. एका खुनाच्या खटल्यात सुमतीबाईंना न्यायालयात वैद्यकीय साक्षीदार म्हणून जावं लागलं. विरुद्ध पक्षाचे वकील म्हणून अण्णासाहेबांशी त्यांचा सामना आला. नामांकित डॉक्टर आणि नामांकित वकील यांचा तो सामना बघायला कोर्टात त्यावेळी गर्दी उडत असे. त्यांच्याच विषयातील बारीक सारीक प्रश्न विचारून अण्णासाहेबांनी सुमतीबाईंना पराभूत केलं होतं. त्यांचे ते आडवे तिडवे प्रश्न ऐकून कोर्टात त्या अनेकदा चिडल्या होत्या. कित्येक प्रश्नांनी त्यांची त्रेधा तिरपीट उडावली होती. पुष्कळदा त्यांना अण्णासाहेबांचा अतिशय राग आला होता. अण्णासाहेबांनी तो खटला जिंकला आणि वरवर चिडलेल्या, रागावलेल्या डॉक्टर सुमतींनाही त्यांनी जिंकलं होतं. अण्णासाहेबांना आपल्या यशाची पहिल्यांदा कल्पना नव्हती. एका निष्णात डॉक्टरीन बाईंची फजिती करण्याचं कर्तव्य आपल्याला करावं लागलं याचीच त्यांना रुखरुख वाटत होती. ती रुखरुख घालवण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी सुमतीबाईंच्या घरी त्यांची भेट घेतली व प्रत्यक्ष न्यायालयात आपल्याकडून काही कमी जास्त शब्द निघाले असल्यास त्याविषयी माफीची याचना केली. त्यांच्या बुद्धीच्या प्रखरतेला, हृदयाच्या या कोवळिकेची सोबत असलेली पाहताच सुमतीबाई मनातून गहिवरल्या. अण्णासाहेब जे मिळवायला आले नव्हते ते त्यांना मिळालेलं त्यांच्या लक्षात येताच त्यांनाही धन्यता वाटली. माणसांची शरीरं आत बाहेरून पाहून जिचे डोळे निवून गेले आहेत, पैसा मिळवता मिळवता जिचं हृदय दगड झालं आहे, असा जिच्याविषयी सर्वत्र समज होता, तिच्या हृदयातही माणुसकीचा, सहानुभूतीचा, स्नेहाचा झरा झुळझुळत आहे, हे पाहताच एकाकीपणाच्या तलखीनं अस्वस्थ झालेले अण्णासाहेब मनातून शांत झाले. त्या ओळखीच्या, सहवासाच्या, संघटनेच्या शीतळाईनं आयुष्यात कधी न मिळालेलं सुख आपल्याला पहिल्यांदा प्राप्त झाल्याची सुखद जाणीव त्यांनी अनुभवली. सुमतीबाईंनी त्यांना आपलं सर्वस्व अर्पण केलं. कशाचाही हिशोब केला नाही. या बाबतीत हिशोब तरुण माणसं करतात. सुमतीबाईंचं हिशोब करणारं तरुण वय आता राहिलं नव्हतं. तरुण वय कसलं, आता सगळं संपत आलं होतं. मनात भरलेल्या पुरुषाला मनासारखं द्यायचंही आता फारसं शिल्लक राहिलं नव्हतं. पण त्या ओळखीला देण्या घेण्याच्या विचारांचा मुळीच कलंक लागला नव्हता. हिशेबी, मतलबी, स्वार्थी माणसांचा सहवास, त्यांचं नातं यांचा सुमतीबाईंना वीट आला होता. पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्यात आता असा पुरुष आला होता की ज्याच्याजवळ काही हिशोब नव्हता, कोणतीच मागणी नव्हती. जे मिळालं तेच सर्वोत्कृष्ट अशी त्यांच्याविषयी भावना ठेवणारा पुरुष त्यांना पहिल्यांदा मिळत होता. हाच पुरुष जर त्यांच्या आयुष्यात पूर्वी आला असता तर? का उगीच जर तरच्या गोष्टी बोलून आत्ताचं सुख आपण कमी लेखायचं? जे झालं नाही त्याचा विचार करून का उगीच आतल्या सौक्यात पाणी मिसळायचं? ते सुख हेच एक त्यांच्या आयुष्यातील एकमेव यश, एकमेव समाधान होतं. रागवलेल्या, चिडलेल्या, जगावर संतापलेल्या त्या मनस्थितीत सुमतीबाईंना अण्णासाहेबांची तीव्र आठवण झाली. हा वासून समोर पसरलेल्या अंधाराला कापीत आता त्यांच्याकडे जावं आणि नको असलेलं जग पाहण्याचं टाळण्यासाठी, नको असलेल्या माणसांचा सहवास टाळण्यासाठी त्यांच्या कुशीत शिरावं. अण्णासाहेबांना आज इकडे यायची लहर का आली नाही? पण असं आपण लहरीवर अवलंबून का राहावं? दोघांच्या मध्ये कसलंही कुंपण नसता का उगाच आपण एकमेकांपासून दूर राहावं? आपल्याजवळ जे काही होतं ते त्यांचं झालं असूनही हा स्वतः उत्पन्न केलेला आणि चालू ठेवलेला दुरावा तरी आता कशासाठी? मग काय करायचं? आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जायचं ते पुन्हा परतण्यासाठीच का? मग काय करायचं? काय करायचं याविषयी सुमतीबाईंच्या मनात कल्पना स्पष्ट होती.
त्यांनी ती इतके दिवस मनाशी दाबून ठेवली होती. पण उगीच स्वतःचा कोंडमारा करायचा. नसलेल्या अडचणी आहेत असं का समजायचं? त्यांची कल्पना प्रत्यक्षात आलेली पाहताच लोक हसणार होते. यापूर्वी तरी लोकांनी हसण्यापेक्षा आणखी काय निराळं केलं होतं? आपल्या मनाचं समाधान झालं म्हणजे पुरे. दुसऱ्यांच्यासाठी शरीर जाळायचं, मन जाळायचं आता फार झालं होतं. आता यापेक्षा अधिक सोसवणार नव्हतं. झोप ताब्यातून गेलीच होती. स्वतःची आणखी अशी कुचंबना करीत राहण्यानं सगळं शरीरच बेफाम होणार होतं. आज निदान वरून तरी देह धड होता. तोही उगाच वाया घालवायचा काय? झाल्या त्या आयुष्याच्या चिंध्या पुरेशा नाहीत का? मनाशी ठरलं. सुमतीबाईच्या मनात घुटाळत असलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर ठरलं. तोच एक समाधानाचा, स्वास्थ्याचा उपाय त्यांना दिसत होता. त्या निर्णयामुळं त्यांना किती शांत वाटलं. तापलेलं कपाळ गार होऊ लागलं. मनातला संताप, चीड, अस्वस्थता, असहाय्यता सगळं उसरू लागलं. रात्रीच्या त्या अंधाराची भीती कमी झाली. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. आकाशाच्या निळ्या मखमलीवरील तारकांचं जरी काम पाहतच आपण काहीतरी नवीन पाहिल्यासारखं त्यांना वाटलं. नव्या समाधानाचा त्यांनी निश्वास सोडला. समाधानाच्या त्या जाणीवेनं त्या सुकावल्या आणि झोपेची मऊ मऊ गोड गुंगी त्यांच्या डोळ्यावर पसरली. सुमतीबाई उठल्या तेव्हा रात्र संपत आली होती. पहाट फुटू लागली होती. त्यांच्या दृष्टीनं सगळं एकच होतं. कोण आलं, कोण गेलं, कोण कुठं आहे, कोण कुठं नाही, असल्या कोणत्याही चौकशा त्या आपल्या समाधानी, सुखी प्रसन्न मनाला शिवू देणार नव्हत्या. कोणत्याही अवांतर गोष्टी त्या आपल्याला शिरवू देणार नव्हत्या. आवारात उमलू लागलेल्या फुलांचा सुवास तेवढा आपल्यापर्यंत येऊ द्यायला त्या तयार होत्या. बाकी सगळं त्या आपल्यापासून दूर हाकून देणार होत्या. त्यांना वाटलं ताबडतोब अण्णासाहेबांना फोन करावा आणि त्यांची झोप आपल्या गोड निर्णयानं घालवून द्यावी. पण या गोड कामासाठी यंत्राचा उपयोग करण्याची कल्पना त्यांनी टाकून दिली. असल्या जीवाभावाच्या गुज गोष्टींसाठी त्या लोखंडी यंत्राचा उपयोग त्यांना सुसंगत वाटत नव्हता. त्यांना असं काहीतरी बोलायचं होतं की जे हृदयाला हृदय लावूनच सांगितलं पाहिजे. त्या भल्या पहाटे सुमतीबाईंनी स्नान केलं. सुचिरभूत झाल्यावर त्यांना वाटलं आपल्या व्यक्तिमत्वावर साचलेली अनिश्चिततेची, अस्वस्थतेची, शंकेची, दुर्बलतेची पुटं फार धुतली गेली आहेत व त्या पहाटेसारख्या स्वच्छ आणि शुद्ध झाल्या आहेत. पहाटे इतक्याच आशावादी मनानं त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या आशावादी स्वच्छ शुद्ध मनात पहाटेचा सुगंध दाटत होता. त्यांचं मन उत्साहानं डोलत होतं, समाधानानं धुंद होतं. त्यांनी अण्णासाहेबांच्या आवारात पाऊल टाकलं. दिवस पूर्ण उजाडायच्या आतच आपल्या पुढं उभ्या राहिलेल्या सुमतीला पाहताच अण्णासाहेबांना आश्चर्य वाटलं. आपले चुरचुरणारे डोळे चोळीत ते अंथरुणावरून उठले आणि बराच वेळ सुमतीच्या त्या उत्साहानं न्हालेल्या व्यक्तिमत्वाकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नांची गर्दी उभी होती. घाईघाईनं तरुणपणाला साजेल अशा आतुरतेनं, उत्साहानं सुमतीबाईंनी आपलं मन बोलून टाकलं. ते शब्द ऐकताच अण्णासाहेबांना धक्का बसल्यासारखा त्यांचा चेहरा बदलला. त्यांनी डोळे पुन्हा चोळले. त्यांना सुमतीच्या निर्णयाचा अर्थच कळेना. या वयात लग्न? एक वेळ त्यांनी स्वतः लग्न केलं असतं तर ते समजण्यासारखं होतं. पण सुमतीच्या वयाच्या स्त्रीनं लग्नाचा विचार करावा. स्नान केलं, चांगले कपडे घातले म्हणजे का गेलेलं वय परत आणता येतं? छे छे, सुमतीचं डोकं ठिकाणावर नव्हतं. एरवी तिच्यासारखी बुद्धिमान, कर्तबगार, जग पाहिलेली डॉक्टर, स्त्री पुरुष म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय हे ओळखणारी स्त्री असा बेभाम निरर्थक विचार घेऊन आलीच नसती. सुमती, ते शक्य नाही, त्यात अर्थ नाही. खरं म्हणजे तुझ्यासाठीच मी लग्नाचा विचार सोडून दिला. ते वाक्य ऐकताच किंचाळल्यासारखे सुमतीबाईंनी विचारलं, म्हणजे? माझ्यासाठी तुम्ही लग्नाचा विचार सोडून दिला म्हणजे काय? अगं शांत हो आणि नीट ऐक. अशी बेबाम होऊ नकोस. अशी सैरावैरा डोळे फिरवू नकोस. मी लग्न करावं, अजूनही पुन्हा लग्न करावं असा माझ्या कित्येक मित्रांनी मला सल्ला दिला. माझ्या म्हाताऱ्या आईलाही तसंच वाटतं. पण बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी करणारा मी नव्हे. तुझ्यासाठी त्यांचा सल्ला, त्यांचा आग्रह मी कानावर देखील घेतला नाही. तो मी टाळला फक्त तुझ्यासाठी. असं? हो, फक्त तुझ्यासाठी. ठीक आहे,
मग करा तुम्ही त्यांच्या मनासारखं लग्न व आपल्या मित्रांना आणि मातोश्रींना प्रसन्न करा. एवढं बेभानपणे बोलून सुमतीबाई झोकांड खात चालायला लागल्या. अगं सुमती, पण माझं म्हणणं समजून तर घे. सुमतीबाई काही समजावून घेणार नव्हत्या. त्या सगळं काही समजल्या होत्या. ते समजून त्या बेभान झाल्या होत्या. शुद्धीवर असून बेशुद्ध झाल्या होत्या. डॉक्टर सुमतीबाई आपल्या बंगल्यावर पोचल्या तेव्हा त्यांच्याकडचा टेलिफोन खणखणत त्यांची वाट पाहत होता. टेलिफोन त्यांनी कसा तरी जड हातांनी जागेवर नसलेल्या हृदयानं उचलला. टेलिफोन दवाखान्यातून आला होता. एक कठीण बाळंतपणाची केस दवाखान्यात त्यांची वाट पाहत होती. सुमतीबाई परत मोटारीत बसल्या व दवाखान्यात हजर झाल्या. डॉक्टर, परिचारिका त्यांची वाटच बघत होत्या. सुमतीबाईंना पाहताच त्या चरकल्या. तापानं माखलेला त्यांचा चेहरा, रक्तासारखे लाल झालेले डोळे, टापसून आलेले गाल, कपाळ पाहताच त्यांच्या हाताखालच्या एका दुय्यम डॉक्टरनीनं त्यांचा हात हातात घेत म्हटलं, डॉक्टर, तुम्हाला फार ताप भरला आहे वाटतं. तिच्या हाताला सुमतीबाईंनी हिसडा देत म्हटलं, मला काय धाड झाली आहे? चला, फाजील गोष्टीत वेळ घालवू नका. त्या ऑपरेशनच्या खोलीत शिरल्या तेव्हा सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. केस जरा बिकट होती. सुमतीबाई भानावर नसल्यासारख्या दिसत होत्या, पण कुणाची काही बोलण्याची हिंमत नव्हती. सुमतीबाईंनी अंगावर शस्त्रक्रियेचे कपडे चढवलेले त्यांनी पाहिले. त्यांनी हातात अवजारे घेतलेली पाहिली आणि त्या सगळ्यांचा जीव मुठीत गोळा झाला. सुमतीबाईंचं कुणाकडे लक्ष नव्हतं. त्यांची नजर समोरच्या टेबलावरच्या स्त्रीवर खिळली होती. त्यांची अवजारं चालू लागली होती. ऑपरेशन व्यवस्थित चाललेलं पाहताच सगळ्यांच्या जीवात जीव आला. पण सुमतीबाईंचा चेहरा तसा सुजलेला, तापसलेला दिसत होता. ऑपरेशन संपलं, व्यवस्थित निभावलं. नवा जीव सुखरूप जन्माला आलेला पाहताच सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर हास्याचं नक्षीकाम उमटलं. मरणाच्या कुशीतून बाहेर येणाऱ्या जीवनाविषयी त्यांच्या चेहऱ्यावर कणवेचा ओलावा पसरला. एका परिचारिकेनं हिया करून सुमतीबाईंना सांगितलं, डॉक्टर, आणखी एक केस आली आहे. चला, असं म्हणत त्या निघाल्या. त्यांच्या तप्त चेहऱ्यावर हास्याचं नक्षीकाम रेंगाळत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर कणवेचं दव पसरलं होतं. डॉक्टर काम करताना खरोखर फार सुंदर दिसतात. डॉक्टरनीनं दिसावं तशा दिसतात, असा विचार सगळ्यांच्या मनात आला आणि हिररीनं कामाला गुंतलेल्या सुमतीबाईंकडे सगळे आश्चर्यानं, आदरानं पाहत राहिले.